येरे करता आपण एक संघर्ष सुरू येऊ आणि जसं म्हणून आरक्षण डिक्लेअर येऊ वसोच आपण समाज भी जागृत हो आणि आपण देखरेचा एक मीनाभरेची प्रत्येक जिल्हा में प्रत्येक तालुका में जत जत आपण गोर समाज होत भव्य असे मोर्चा निकळरेच आणि समाज रस्ता उतररोच कारण का आब गोरून समजे लागो बंजारा समाजन समजे लागो की मारबी कधीतरी हक्काचं मारो बी अधिकारचं आणि वो अधिकार जर नांदेडेवाळ्यान समजरो हे बीडेवाळ्यान समजरो हे पच मार जळगावी वाळ्यान का कोणी मार जळगावी आजूबाजू रेवाळे लोकून का कोणी तो येरे करताच आपण हक्क आणि अधिकारी वास आपण आयवाळे 7 तारीखेनं जळगाव जिल्हा कलेक्टर ऑफिस मोर्चा काढरेचा हमार समाजन भी एसटी आरक्षण मळे नेणू हमार बपोऱ्यान भी जत शिकेन जाए वतवन फी मा बे नेणू हमार बपोऱ्यान जे भी काही हॉस्टेल जो मळे नेणू हमार बपोऱ्यान भी कलेक्टर हेतु आहे नेणू वकील डॉक्टर इंजिनियर हेतु आहे नेणू हमने कमी फी में शिक्षण मळे नेणू कारण का आज अत्री काही फी बडगीच की साधारण ऊ मोठो नोकरी वाळो भी रहो क्लास 4 कर्मचारी तो ऊ सुद्धा पर्यंत शिका सकेनी उच्च शिक्षण अशी परिस्थितीच आणि भाईओ जर कधी आरक्षण मळगो तो अपनी आयवाळी पिढी सुधर जाए आयवाळी पिढीरो फायदो हे जाए करतानी આપણે ಈ સંઘર્ષમ જાણું છે અને વતન આપણી સંખ્યા તા કાણું છે आता તમને મારી વિનંતી રે કે આપણો તાંડો ઈ જળગામ में મહિત છે જળગામ आणि की મોડી કઈ અલગ છે ની તો ये लागतानीच આપણે ના ઘરે મહીસી બાલ બચ્ચા લેતાनी परिवारन लेतानी एक तन जायर છે अब राठौर सर कह लागे कि बा तम ना आए तो एक व्यक्ति आए तो फरक पड़े वालोच के हाउ फरक पड़े वालोच का फरक पड़े वालोच कि तमारो हिस्सा होता ये हिस्सा वाटप हे वालोच एक प्रकारे रो कि आज जर के तम जाए तो आयवाळी पिढीन क्यों जना आरक्षण डिक्लेअर हे जायतना क्यों कि हम भी वत घेते हम मोर्चा में ते करता तमने आरक्षण मळोच ई तम आयवाळी पिढीन केवाळेचो ओरे करता तमने बताणोच आपणे वाटच कि मार 500 रुपये रोज बुड जाए 1000 रुपये रोज बुड जाए अरे आज 1000 रुपये रोज तुम्हारो बुड जाए पण जितना वो ट्यूशन में फी में जता 2.5 लाख लागे वाळेचं होत जना तमने 2.5 लाख लागे 2.5 रुपये लागे जना तन्मेन समजे की मग 500 बुडाय तो करतानी मार पोऱ्या रे आज 2.5 लाख रो फायदो योच हे करता जाणूच आपण एकदा विचार करायचा की काय हेवाळोच मराठा समाजात की कमी इथे काय वो समाज कवडा मोर्चा निकल रेच वो समाज कतरा रस्ता भागो सारी रोजदारी बुडतानी काम धंदो बुडतानी वो गे પછી એકદમ સમાજેવાસ समाज म्हणजे कोण हम फक्त काम करेवाला किंवा सामाजिक संघटना पदाधिकारी कोणी समाज म्हणजे समाजारो प्रत्येक घटक आपण जो काही बंजारा समाजेम जन्म लिदेचा व तेशीच आपण अधिकारचं की समाजेवास मन काहीतरी करूच म्हणजे मारवास स्वतःवास मार परपोरेवास मार परिवारवास मन करूच आणि करतानी एकदम आपण होत सारियन आयो जे आरो कोणी येऊन घरेम जातानी जगाव की अरे भ्या चाल घरेम का सुतोची उठन निकाल आणि वताव आपण गर्दी कर्या जना आपण माप दिखाय जना अपनी ताकत दिखाय अपनी ताकत जनावत बडे तो फक्त काही तुम्हारी आरक्षण मळे मिनाम मळे 6 मिनाम मळे 12 मिनाम मळे 4 वर्ष किंवा 10 वर्ष मळे पण जना तमार ताकत दिखा जाए जना तुम जत काम करो छो वो तो तुम्हारी इमेज बड़े जत तुम रोचो जे आसपास तुम हिंडो छो तुम्हार मित्र मंडळी में तुम्हारी इमेज बड़े म्हणजेच काही की तुम्हारो मान सम्मान बड़े तो ही अपनी ताकत जना दिखे तो लोग भी के नहीं आता हे बंजारे पण एकत्र झाले बर का यांच्या मागे समाज आहे तमार ताकद दगाणू गरजेचं आणि ओरे करता भाईओ आपण होत आयो अपनी ताकद दगाळ्या आणि हे मोर्चाना आपण सारियन म्हणून यशस्वी कर्या आपण शक्यतोवर बाई बापडी जर जुने ड्रेस जत उपलब्ध हे वो ड्रेसे में म्हणून लाणू की जेणेकरून आपली संस्कृती दिखाय वो संस्कृती रो जर कधी होतं प्रदर्शन येऊ तो आपण दिखाय नेणू की हम खरे गोरचा हम खरे आदिवासीचा तो येरे करता आपण ना 7 तारीखेर काही भी करतानी कसोई काम हे वो बाजून मिळतानी काही दुसरं काही न काढताना खेरी गामगोड जाय रे वो रद्द करो पण 7 तारीखेर वत आओ ही कळकळीर विनंतीचं आणि तम निश्चितच वत आयो युवा वर्ग तयारीमच युवा वर्गन केर गरज छे नी पण बुजुर्ग जो हमारे वो सुद्धा तम आयो कारण का येनून पाठीशी जना तम हाथ रगाड्यो जना तम येनून साथ देव तो येनून ताकत बडे युवा वर्गेरी आणि वो मुंडांग जाय तम निश्चितपणे आयो ये 7 तारीखेर मोर्चाना आणि यशस्वी कर्यो आत्री अपेक्षा करतानी म ये भारतीय शब्द आता थांबू छु जय सेवालाल।